आणि जे काय आमच्या हातामध्ये जेवढं शक्य आहे तेवढं करण्याचा आम्ही प्रयत्न करू. जॅकेट घालून जाणार आहात का? आज समाधानी आहे? जॅकेट असं काय जॅकेटच पाहिजे असं काय आहे? जॅकेटमध्ये असं काय दडलं आहे नेमकं की जेणेकरून जॅकेट घातलं तरच तो रुबाबदार दिसतो? असं काय दाढीवरती रुबाबदार दिसत नाही आम्ही. सर खरं तर महत्त्वाचं काल तुम्ही जे स्टेटमेंट केलेलं आहे की एका आमदाराच्या कंपनीमध्ये तुमचं मंत्रिपद फुटलं, तर नेमकं त्या संदर्भात सांगा. कारण की शिवता टाका म्हणत आहे तो किस्सा वेगळा होता, तुम्ही वेगळा सांगितला. काय किस्सा? वेगळाच होता तो, परंतु आता परतला रिपीट नको, कारण त्याची वेगळी चर्चा होते. जी वस्तुस्थिती ती आम्ही आत्तापर्यंत सांगायचा प्रयत्न केला, त्यात कधीही आम्ही मागं राहिलो नाही, थांबलो नाही. कारण खरं आहे ते बोललं त्याला काय चुकीचं नाही, आणि त्यांनी पण खुलासा केलाच शिरसाटनी, त्यामुळे तसं काय अडचणीचं भाव. तुमच्या वक्तव्याला जोडून ते असं म्हणाले, खरंच ज्यावेळी विस्तार होणार होता त्यावेळी मी राजीनामा देणार होतो, मात्र मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला आणि त्यानंतर तो आम्ही निर्णय मागे घेतला. नेमका काय शब्द दिला होता आणि का शिरसाट राजीनामा देणार होते? तुमच्या दोघांमध्ये शब्द असा दिलेला होता की मी असेल, तो असेल, किंवा अन्य काही आमचे पदाधिकारी असतील, यांना जे काय राहिलेली मंत्रिमंडळाची जी काय पदं होती ती देण्याची शब्द होता. परंतु नंतर तिसरा जोडीदार आम्हाला जॉईन झाला आणि आमचं परत थांबलं. पण ते थांबलं म्हणून आम्ही काय त्याच्यामध्ये चुकीचं काय कुठं बोललो नाही, किंवा आम्ही काय वक्तव्य केलं नाही, किंवा आम्ही आमच्या मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना अडचणीत येतील असं काय कुठं वक्तव्य केलं नाही. आणि आजही सांगतो की आम्ही हे जे काय आम्हाला साहेबांनी पद दिलेलं आहे, हे आम्ही साहेबांना असं काय सांगितलं नाही, मागितलं नाही. पण साहेबांना एक कल्पना होती की आपल्या जवळची विश्वासू जे काही कार्यकर्ते माणसं आहेत त्याच्यामध्ये कदाचित त्यांना वाटलं असेल की मंत्रिपद आपण ते नाही देऊ शकलो, हे त्यांच्या मनाला कदाचित ती खंत वाटली असेल, आणि म्हणून करता त्यांनी हे एवढं मोठं पद माझ्याकडे सोपवलं आहे असं मला वाटतं. पण आता चर्चा हीच आहे की तिसरा जो आपला महायुतीतला पक्ष आहे तरी त्याला डावलला जात आहे, एकदा त्यांना बाहेर एकदा काढण्याचा प्रयत्न होतोय, अशी चर्चा आता रंगू लागलेली आहे. राष्ट्रवादी स्वतंत्र विचार करते का, किंवा तुम्ही त्यांना सोबत घेऊ इच्छित नाही, असं काही आहे? तिसऱ्या मित्राला आम्ही, तुम्हाला कल्पना आहे की मंत्रिमंडळातली अत्यंत महत्त्वाची खाती ही त्यांच्याकडे दिलेली आहेत. त्यामुळे असं कोणीही काय वाईट वाटून घेण्याचं कारण नाही आहे. आणि आपले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांना कोणालाही डावळत